लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यांवर प्रभावी आळा घालणं, नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गुन्ह्यांवर कठोर नियंत्रण ठेवणं तसेच महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध साठा, विक्री व वाहतुकीस पूर्णतः प्रतिबंध घालण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली स्थानिक गुन्हे शाखेमार्फत विशेष मोहीम सातत्याने राबवण्यात येते। या मोहिमेअंतर्गत वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, स्थानिक गुन्हे शाखा लातूर यांच्या नेतृत्वात 2 एप्रिल रोजी उशिरा रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने नियोजनबद्ध सापळा रचून प्रतिबंधित गुटखा तस्करी करणाऱ्यांवर कारवाई केली। सदर पथकाने 2 एप्रिल रोजी मध्यरात्री 3 वाजता पोलीस स्टेशन चाकूर हद्दीतील मौजे नळेगाव येथे जिल्हा परिषद शाळा पाठीमागे एक पांढऱ्या रंगाची हुंडाई असेंट कार क्रमांक MH24AU 2984 मधून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी आणण्यात येत असलेल्या वाहनास ताब्यात घेत पोलिसांचे चाहूल लागताच एक इसम अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पसार झाला। मात्र गाडीत असलेल्या 2 इसमांना ताब्यात घेण्यात आलं। ताब्यात घेतलेल्या इसमांनी आपली नावं सचिन विठ्ठलराव वडजे वय वर्ष 29, अनिल नरहरी टोंपे वय वर्ष 30, दोघेही राहणार नळेगाव तालुका चाकूर जिल्हा लातूर, तसेच पळून गेलेल्या इसमाचं नाव शुभम मुकुंद शेलार वय वर्ष 30 राहणार नळेगाव असल्याचं त्यांनी सांगितलं। वाहनाची सखोल झडती घेतली असता गाडीच्या मागील सीटवर व डिग्गीत पांढऱ्या पोत्यांमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ, विमल पान मसाला, तंबाखू तसेच सदर अवैध वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली हुंडाई असेंट कार असं ऐकून 7,93,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.